लातूर शहराच्या सर्वात प्राईम लोकेशनवर सर्वात भारी एरियामध्ये आपल्याकडे एक 2 BHK स्वतंत्र बंगला भाड्याने देण्यासाठी आला आहे। समोरील बंगला आपण पाहू शकतात। बंगल्याच्या समोरच्या बाजूला 80 फूट साईजचा मोठा रोड आहे। आजूबाजूला पूर्णपणे एकदम जबरदस्त आणि सुशिक्षित कॉलनी आहे। आजूबाजूची संपूर्ण कॉलनी आपण पाहू शकतात। बंगल्यापासून समोर फक्त 50 मीटर अंतरावर बसवेश्वर चौकातून गरुड चौकाकडे जाणारा रिंग रोड आहे। बंगल्याच्या अगदी बाजूला एक मंदिर सुद्धा आहे। आपण या ठिकाणी मंदिर सुद्धा पाहू शकतात। आता आपण हा 2 BHK बंगला मधल्या बाजूने कसा आहे ते पाहणार आहेत। बंगल्याच्या समोरच्या बाजूला पार्किंगसाठी भरपूर मोठा ओपन स्पेस आहे। बाहेरून डिझाइन सुद्धा एकदम चांगली आहे। समोरच्या बाजूला सुंदर अशी झाडे सुद्धा लावली आहेत। कॉलनीचे या ठिकाणी पाण्याचे कनेक्शन सुद्धा आपण पाहू शकतात। कॉलनीमध्ये भरपूर पाण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत। या ठिकाणी आपण हा बंगला पाहू शकतात। बंगल्याच्या या ठिकाणी पोर्च सुद्धा दिला आहे। बंगल्याच्या बाजूला भरपूर मोकळी जागा सोडण्यात आली आहे। बंगल्यामध्ये सध्या कोणी राहत नसल्यामुळे थोडी साफसफाई कमी आहे। तुम्हाला हा बंगला पूर्णपणे साफ करून सुद्धा दिला जाईल। मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच मोठ्या साईजचा हॉल आहे। हॉलला भरपूर व्हेंटिलेशन व्हावं यासाठी मोठ्या साईजच्या खिडकी सुद्धा आहेत। हॉलच्या या बाजूला मोठ्या साईजचा डायनिंग एरिया आहे। या ठिकाणी पूर्णपणे POP सुद्धा केलेली आहे। ज्या फॅमिलीला लातूरमध्ये सर्वात प्राईम लोकेशनवर स्वतंत्र बंगला पाहिजे आहे त्यांच्यासाठी हा बंगला एकदम चांगला बंगला आहे। हॉलच्या वरच्या बाजूला सुंदर अशी POP केलेली सुद्धा आपण पाहू शकतात। हॉलच्या अगदी बाजूला मोठ्या साईजचं किचन आपण पाहू शकतात। किचनमध्ये सुंदर असा किचन वाटा आहे। व्हेंटिलेशनसाठी खिडकी आणि बाल्कनी सुद्धा आहे। किचनच्या एकदम पाठीमागच्या बाजूला मोठ्या साईजची बाल्कनी आहे। या बाल्कनीमधून आपल्याला घरामध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन होण्यासाठी मदत होते। किचनच्या अगदी समोर डायनिंग एरिया आहे। डायनिंग एरियाच्या या बाजूला छोटी रूम आहे ज्याचा वापर आपण स्टोअर रूम म्हणून सुद्धा करू शकतो। या बाजूला एक कॉमन बाथरूम आहे। या ठिकाणी बाथरूमच्या समोरच्या बाजूला वॉशबेसिन आहे। आपण हे वॉशबेसिन पाहू शकतात। या ठिकाणी कॉमन बाथरूम आपण पाहू शकतात। बाथरूममध्ये इंडियन टॉयलेट आहे। वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। फर्स्ट फ्लोअरकडे जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या साईजच्या पायऱ्या आहेत। पायऱ्यांवर व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साईजची खिडकी सुद्धा आहे। फर्स्ट फ्लोअरवर एंट्री करताच आपल्याला मोठ्या साईजचा ओपन स्पेस पाहायला मिळतो। ओपन स्पेसच्या या बाजूला या ठिकाणी एक डक्ट आहे आणि या बाजूला कॉमन बाथरूम आहे। या ठिकाणी बाथरूमची साईज एकदम मोठी आहे। बाथरूममध्ये कमोड टॉयलेट आहे आणि वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी मोठ्या साईजची खिडकी सुद्धा आहे। हा बंगला लातूरमधील प्रसिद्ध गंगाधाम सोसायटीमध्ये आहे। या बंगल्यामधील आपण ही पहिली बेडरूम पाहू शकतात। या रूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे। वरच्या बाजूला पूर्णपणे POP केलेली आहे। ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे। या बेडरूमला अटॅच एक बाथरूम सुद्धा आहे। या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूममध्ये कमोड टॉयलेट आहे। पूर्णपणे टाइल्स आहे आणि व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्या साईजची खिडकी सुद्धा आहे। गंगाधाम सोसायटी ही कव्वा नाका आणि बाबळगाव चौकाच्या एकदम मध्यभागी रिंग रोडला एकदम टच आहे। या ठिकाणी आपण बंगल्यामधील दुसरी बेडरूम पाहू शकतात। ही सुद्धा बेडरूम एकदम चांगली आहे। वरच्या बाजूला POP आहे। ज्यांना कुणाला हा स्वतंत्र बंगला आवडला असेल त्यांनी हा बंगला लवकरात लवकर भाड्याने घ्या, संधी सोडू नका। या बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। आपल्या चॅनल मार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।